आतमध्ये का बैल आहेत काय? होय, आतमध्ये काय आहे? बैल आहेत. कुठे घेऊन चाललाय? तुमचा व्हिडिओ चालू आहे. कराडला संकेश्वरला. कुठून आलात तुम्ही? आम्ही माळी शिरोली. हां, माळी शिरोली. कुठली माळी? माळी शिरोली. माळी शिरोली. तुम्ही आता माळी शिरोलीत बैल कुठून आणले? माळी शिरोली आलो. माळी शिरोलीत ना. कोणाचे बैल ते? बैल शिवाजी चव्हाण. हां, तुम्ही कुठे विकायला चाललाय की काय चाललंय? विकत घेतलेले आहेत ती बैल. तुम्ही घेतले विकत? नाही नाही, आम्ही भाडं भाडं आहे तुमचं? गाडी तुमची गाडी कुठली? माळी शिरोली. माळी शिरोलीची. आणि तुम्ही चाललाय कुठे? हां, संकेश्वर. किती बैल आहेत ते? दोन आहेत. 2 बैल आहेत. मग आता हे तुम्हाला म्हणजे गाडी कुठली बैल म्हणजे प्राणी वाहतुकीची आहे? तुम्ही ही गाडी आहे ती पाण्यात जनावर आहात तुम्ही? जनावर वाहतुकीसाठी आहे. हो. तुमचं आता परमिट आहे? हो, ते मालक आम्ही नाही, आम्ही ड्रायव्हर आहे. नाही, बरोबर आहे. खरं प्राणी वाहतुकीची तुम्हाला म्हणजे परमिट आहे का प्राणी वाहतूक करण्याचं? म्हणजे बाहेर काय नाही, बाहेर आहे तरी. नमस्कार, आपण इकडे कोल्हापूर गारगोटी जो महामार्ग आहे तिथे आहोत. आणि इथे तुम्ही पाहू शकताय हे गोवंश जातीचे बैल आहेत दोन्ही. इथे पाहू शकता. हा एक बैल आहे, हा एक बैल आहे. इकडे साईडला आहे. हॅलो. चेकिंग पूर्ण फोन तर आलो बाबा. गाडी चेकिंग नाव आलं कोणतरी तुरुंबे असं राहू द्या. तुम्ही आता जनावरांची गाडी पूर्ण आहे. पूर्ण आहे तुम्ही मग. हॅलो, सांगितलं का? हां, करतो. बैलवाल्याला फोन लावू का? हां, नाही, मला सांगा तुम्ही आता हे आता 2 बैलांची वाहतूक करतात. बैलांचं वय काय? त्या बैलांचं वय काय? हां, कुणी घेतले ते? अर्जुन पाटील. हां, अर्जुन पाटील कुठे? मुरगुडमध्ये सांगितलं. बरं, तुम्ही हे वाहतूक करताय त्याला परमिट आहे का म्हटलं? वाहतुकीचं परमिट आहे? प्राणी वाहतुकीचं परमिट आहे का? हां, गाडी भाड्याला असेल काय? मी काय विचारलं तुम्हाला की हे जे आता तुम्ही वाहताय त्याबद्दल मला आक्षेप नाही काही. तर तुम्ही प्राणी वाहतूक करताय ना, त्याची परमिशन किंवा परमिट आहे का? तेवढे फक्त मला माहिती द्या. बाकी माझी काय हे नाही आहे. परमिट आहे का म्हटलं? तुम्ही गाडी काय भाड्याला वाटल्या? वाहतूक आमची कायम या रोडलाच असते गाडी. या रोडला कायम असते. नाही, रोडला असू दे, काही विषय नाही. फक्त परमिट आहे का तुमचं प्राणी वाहतुकीचं? एवढंच मला प्रश्न विचारायचा आहे. प्राणी वाहतुकीचं परमिट आहे का? आपण पोलिसांना बोलूया, नंतर आपण चर्चा करूया. पोलिसांना बोलूया, तेच काहीतरी हे करतील. कॉल करतो मी पोलिसांना. नाही तर तुम्ही करता का मी करू? मालकाशी बोलवतो आधी मी इथं. हॅलो, तुम्ही जनावर वाहतुकीचं परमिट तुमचं आहे का? मी सांगितलं की ते तुम्ही त्यात काय परमिट असेल काय सांगा ना, तर मग पुढे फोन करू. हां, बरं. हॅलो,
हां बोला की हे तर तुंब्याची चालू आहे तुमची बैल घेऊन ते तर नंबर एक कोण राहिलो गाडी आली तर परमिट तुमची गाडीची आहे का बैल कुठे आला मी सांगितलं तुम्ही मुरगुडमध्ये आलो ते म्हणजे पुढचं करून घेऊया सांगितले का कामा घेऊन देतो तर हॅलो मी नाही बोलत. मुरगुडच्या पोलीस स्टेशनविषयीच बैल घेऊन निघाले नाही असू दे, पोलिसांना बरं ठीक, मला फोनवर बोलत नाही, तुम्ही बोलत नाही काय ते, आपण पोलिसांना बोलतो, कॉल करतो. नाही फोन घेऊन झाले तुम्ही फोनवर बोलता फोनवर बोलत आहे म्हणजे त्या तुमचं फोन घेत नाही ते सांगितलं त्याला त्यांनी सांगितले मुरगुडमध्ये बैल घेऊन निघाले ते शेतकऱ्याची ठीक आहे फोन घेणार तुमचा फोन नाही तो व्हिडिओ कॉल चालू ठेवला हो बरं काल चला म्हणून तिथं शेतकऱ्याची चला तिथून सांगितलं बरं हां सांगितलं त्याने तुम्ही दादाच लावतो पाहिजे मग बरं बरं काय म्हणतात बघतो हां घे फोनवर नाही बोलत, फोनवर नाही बोलत, माझा काय संबंध बोलायचा, माझा संबंध काय नाही बोलायचा. हां काय बोलतात काय कळणार तुम्ही तर माझ्या फोनवर बोला संबंध नाही बर ऐका रे ऐका बोलला ऐका की हां बोला पाटील हॅलो हा स्पीकर टाकलाय बोला मला त्यांच्याशी बोलून काय फायदा, तुम्ही वाहतूक करताय, त्यांच्याशी बोलून मी काय करू. आम्ही वाहतूक आमची गाडी भाड्याने जबाबदार तुमची आहे हो, गाडी तुमची आहे ना, गाडी तुमची आहे ना, मग जबाबदार तुमची, त्यांच्याशी मी काय बोलू. जबाबदार की बैल कटावून चौकशी करा की तुम्ही नाही मग पोलिसांनाच बोलवतो ना, थांबा कॉल करतो. मुरगुडमध्ये पोलीस स्टेशन या म्हणा नाही नाही थांबा, मुरगुडमध्ये पोलीस स्टेशनला या नाही मी कॉल करतो, थांबा तुम्ही इथे. तिथं मुरगुडमध्ये सांगितलं या पोलीस स्टेशनला या सांगितलं मुरगुडमध्ये हां या तिथं मुरगुडमध्ये या पोलीस स्टेशनला मुरगुडमध्ये हो, नाही इथेच आहे, इथेच आहे, इथेच थांबा, इथेच बोलूया पोलिसांना, इथे पोलिसांना बोलूया ना, माणसं आहे तिथं आमची असू दे, इथं पोलिसांना बोलूया, मगच जाऊ दे. तुम्ही थांबत का नाही मग इथे, मुरगुडमध्ये या की अहो इथे थांबत का नाही तुम्ही, मी काय म्हणतो इथे तुम्ही थांबत का नाही, इथे तुम्ही थांबत का नाही. मुरगुडमध्ये अहो पोलीस आवश्यकता नाही, इथे पोलीस बघतील आणि जातील ना. मुरगुडमध्ये या पोलिसांनाच फोन आहे, हा बघा हा नंबर MH09CU 4772. अशा प्रकारे तुम्ही इथे थांबा, पोलिसांना बोलूया ना, मुरगुड पोलीस स्टेशनला या तुम्ही आम्ही पोलीस इथे पोलिसांना बोलूया इथे हो, मुरगुडमध्ये पोलीस स्टेशन आहे तुम्ही इथे बोलूया, थांबा. तुमच्या गाडीचा नंबर हा व्हिडिओ मी जारी करतोय ऑनलाईनला, ऑनलाईनला प्रसिद्ध करतोय, ऑनलाईनला प्रसिद्ध करतोय हा व्हिडिओ. तुम्ही थांबलेलं नाही आहे, तुम्ही थांबत नाही आहात तुम्ही. हे पाहू शकता तुम्ही, अशा प्रकारे ते गाडीतून 2 बैल घेऊन चाललेले आहेत आणि त्यांना सांगितलेलं आहे थांबा म्हणून, पोलिसांना बोलूया, तर ते थांबलेले नाही आहेत. आपण आता पोलिसांना फोन करूया आणि हा जो गाडीचा नंबर आहे तो देऊया. नमस्कार, तुम्ही आता पाहिलं की एक व्यक्ती जे आता महिंद्रा पिकअपमधून 2 गोवंशाची 2 बैलांची वाहतूक करत होतं, तर त्यांना आपण मी थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र ते थांबले नाहीत. या संदर्भात आता पोलिसांशी मी बोललेलो आहे, मुरगुड पोलीस स्टेशनशी मी बोललेलो आहे. 112ला कॉल करून पहिल्यांदा
प्राथमिक माहिती दिली. त्यांनी मुरगुड पोलीस स्टेशनला तो कॉल ट्रान्सफर केला. त्या अनुषंगाने मला तिथून मुरगुड पोलिसांचा कॉल आला. तर त्यांनी गाडीचा नंबर घेतलेला आहे आणि चौकशीची ग्वाही दिलेली आहे. पाहूया आता पुढे काय होतं. नमस्कार, स्वागत आहे तुमचं. एकंदरीत सकाळी जी घटना घडली त्या अनुषंगाने आपण मुरगुड पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेलो आहोत आणि पोलिसांनी आश्वासन दिले की संबंधित जे कोण आहेत तर त्यांची चौकशी सुरू आहे आणि पोलिसांच्या सहकार्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार आणि पोलीस यंत्रणेने तत्परतेने दखल घेतली याबद्दलही त्यांचे आभार. बघूया आता नेमक्याप्रमाणे आता पोलीस तपासात नेमकं काय निष्पन्न होतं आहे. संबंधितांना त्यांनी आता समजही दिलेली आहे आणि नेमकी चौकशी सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.